मॅनेज आहे। शासनाला उत्तर द्यायला तयार नव्हतं, फक्त जाणून बुजून लॉटरी सिस्टम काढत होते, जबरदस्ती करून प्रक्रिया चालू ठेवली। आम्ही ऑब्जेक्शन घेतलं तरी ते ऐकले नाही। उत्तरं देता आलेली नाहीये शासनाला, शासनाला त्याची उत्तरं देता आली नाही। त्यांनी लॉटरी सिस्टम चालू ठेवली आणि चिट्टा काढत बसल्या। आमचा आरोप आहे ओबीसीवर ह्या शासनाने ह्या गव्हर्नमेंटने अन्याय केला आहे। रोटेशन वर ह्या लोकांनी ओबीसीचं काढलंय, ठराविकच 8 वॉर्ड ओबीसीचे काढले आणि त्याच्यात ओबीसीचं महिला आरक्षण 4 याच्यात देऊन टाकलं। महत्वाचं म्हणजे आधी ओबीसी झालं नाही म्हणून आता ओबीसी मध्ये टाकलं, ठीक आहे। तर आता ओपन मध्ये मुंबई कशी आली? मग ओबीसी एसटी मध्ये यायला पाहिजे होती। आणि एसटी तुम्ही आता मला सांगताय की 3 नगरसेवकच्या वर जर एसटी असेल तरच मग एसटीचा नगरसेवक होऊ शकतो। मग तुम्ही बाकीच्या सगळ्या समाजाच्या याच्यावर तुम्ही अन्याय करतायत। सत्ताधाऱ्यांचा अनुसूचित जमातीचे 2 नगरसेवक आहेत हे कारण देऊन त्यांनी 3 पेक्षा कमी असल्यामुळे हा नवीन नियम लावून अनुसूचित जमातीच्या मुंबईला रिझर्वेशन देण्यात आलेलं नाही। आमच्या पक्षाशी बोलो, किस बात की नाराजगी? चॅलेंज मध्ये सत्ताधाऱ्यांच्या माइंडेडला बघून काढलेली लॉटरी सिस्टम आहे याचा आम्ही धिक्कार करतो। या लोकांनी ओबीसीवर अन्याय केलाय, या लोकांनी अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातींवर पण अन्याय केलाय। मुंबईमध्ये तुम्ही कोण ठरवणार आहे? मग आधी डिक्लेअर करायचं होतं की 4 पाहिजे 5 पाहिजे तर काढू। तुम्ही आता सांगता की 3 नाही म्हणून आम्ही करत नाही। मग 2 तर आहेत ना, काढायची होती। एकाला नाही मिळालं तर काढा, मुंबई टाकली। याचा अर्थ जाणून बुजून ठरवून केलेली लॉटरी आहे, त्याचा आम्ही धिक्कार करतो। त्यात आम्ही जो मुंबई में अत्याचार हो रहा है, मुंबई में बहुत से ऐसे पाड़े हैं जिसमें भटकी जमात रहती है, मुंबई में ओबीसी रहते, उनका जो मुंबई डाल के चिट्ठी डालनी चाहिए थी वो नहीं डाली है। पक्ष का माइंडेड देख के उन्होंने जो किया है वो गलत है, इसका हम निषेध करते हैं। आप क्यों कह रहे हैं कि यहाँ पर ठरवून काढली असा आरोप या ठिकाणी किशोरी पेडणेकर यांनी केलेला आहे। तर तुमच्या तक्रारी नोंदवून घेतलेल्या आहेत असं राज्यमंत्री मिसाळ यांनी म्हटलं। मुंबई महापालिकेचं महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलं, ठरवून सोडत काढण्यात आली असा आरोप पेडणेकर यांनी केलेला आहे। तर यामध्ये भाजपाकडे एसटी किंवा एसटी प्रवर्गामधून कोणीही उमेदवार निवडून आलेला नाही। हे दोन्ही उमेदवार हे ठाकरेंकडनं निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे ठाकरेंकडनं याला आक्षेप घेण्यात आलेला आहे की आतापर्यंत ओपन मध्ये 2 वर्ष म्हणजे 2017-19 मध्ये ओपन मध्ये जर असेल तर मग आता यावेळेला ही सोडत एसटी किंवा एसटी प्रवर्गामधून का नाही असा सवाल या ठिकाणी पेडणेकर यांनी केलाय। तर सत्ताधाऱ्यांनी मॅन्डेट पाहून ही सोडत काढलेली आहे असा मोठा आक्षेप आणि आरोप पेडणेकरांनी लावलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या सोडत प्रक्रियेचा आम्ही निषेध करतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। नांदेड महापालिकेचं महापौरपद सुद्धा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले। मुंबई महापालिकेचं महापौर पदही सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे। तर धुळे महापालिकेचं महापौरपद सुद्धा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलं। पुणे महापालिकेचं महापौर पदही सर्वसाधारण याच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे। तर मालेगाव, नाशिक, नागपूर